हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्ण परमात्मो अर्जुनाक जगत्यांतू सर्व सृष्टी भितरी आपण व्याप्त जावनस सर्व व्याप्त हाम सर्व सृष्टींक अंतर्यामी हाम नियामुखी हाम ते सर्व जीवा करीन कसल कॅदन कोरो का त्या परे कोरोचे हाव मात्र नाही सर्व जीवांतू म्हणरी सजाती वस्तू म्हणताची तांतूही श्रेष्ठ विभूती हाम ती मिगेल ती रोहित विभूती आणि रामकृष्णादी अवतार प्रेमिगेल प्रत्यक्ष विभूती म्हणतो सांगता. आणि इंद्रियाणां मनश्चास्मी म्हणून म्हणली ताणे म्हणरी सुरवेक सांगतो तो कसं म्हणून म्हणरी वेदानां सामवेदोस्मी देवानां अस्मी वासवः इंद्रियाणां मनश्चास्मी भूतानां अस्मी चेतना म्हणून म्हणता. म्हणे वेदांतो आपण सामवेद म्हणे ऋग्वेद श्रेष्ठ निमे सामवेद श्रेष्ठ मिळे ऋग्वेद मंत्रवाच्य जलरी सामवेद गानवाच्य तशी एकत तशी जलरी सामवेदोस्मी म्हणता म्हणतो तो म्हणे आपण सामवेद म्हणे अ उ म म्हणे ओमकार नाद म्हणताची म्हणे ते नाद म्हणून खंय आयली ते सामवेदांतू म्हणून सामवेद म्हणे संगीत प्रधान म्हणून म्हणताची. तशी मागीर म्हणटा देवानां अस्मी वासवः वासवः सर्व जीवांतू वसती अत्र वास पुरे जीवांतुनी आसूच परमात्मू वासवनी जावनो तशान विष्णू सहस्रनामा ताका वासव म्हणून म्हणताची म्हळ्यारी सर्व जीवांतू आपण वास कोर्नस वासुदेव वासुदेव म्हूण ताका आपोवचे ताजे खातीर वासव म्हळ्यार त्याचे अर्थ जाल्यार वासव म्हणून इंद्राकय नांव आसता. म्हळ्यार देवतेंक इंद्राक देवतेंक गेले म्हळ्यार इंद्रियाभिमानी देवते तांतू इंद्र श्रेष्ठ तशी वासव इंद्राले अंतर्यामी जावन हांव वास कोरनच म्हळ्ळे खातीर इंद्राकय वासव म्हणटाचे आनी इंद्रू पुराय इंद्रियाभिमानी देवतेलान तो श्रेष्ठ म्हूण सांगून आमकां कळ्ळें. तशी तेवे इंद्रियाभिमानी देवती म्हळ्यार खंयची इंद्रिय बाह्य इंद्रिय कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय ताजे नंतर आंगा भितरी तत्वाभिमानी देवती म्हूण आसूची भितर आसूची एक तत्व सकड ताका अभिमानी देवता आसा त्या पुरे अभिमानी देवतेंक तत्वाभिमानी देवतेंकय इंद्रियाभिमानी देवतेंकय मुख्य कोण म्हळ्यार इंद्रू मात्र न्ही हात म्हणलेले एक श्रेष्ठ कर्मेंद्रिय ताकाय इंद्रूची अभिमानी देवते जावन आसता. तशी भितर देहांतू वास जावन आसची तत्वाभिमानी देवते वसुदेवते म्हणटाची बाहेंद्रियाचे अभिमानी देवते तत्वाभिमानी देवते तांकां पुरे नियमन करचे तसल इंद्रालांतू आव वास जावन आसा तशें जावन इंद्राक वासव म्हणून म्हणटाची. तशी मागीर तागेल्या पशी इंद्राल पशी सर्वश्रेष्ठ कोण म्हळ्यार मनोभिमानी ब्रह्मो मनोभिमानी रुद्रो तशी कृष्ण एकक गुणविशेषणांतू एकक विभूती रूप सांगता रस आतां सांगता तो इंद्रियाचे अभिमानी इंद्रियाचे पुरे अभिमानी देवतेलांतू आपण देवानां अस्मी वासव म्हणलो. आतां इंद्रियाणां मनश्चास्मी देव म्हणून इंद्रियांकय सांगताची तशी इंद्रियां भितर आव इंद्रियाभिमानी देवते जावन आशिल्लो इंद्र जावन आसा म्हणटा तो. तशी इंद्रिया पशी श्रेष्ठ कसले मन तशें जाल्यार मनांतूय आपणची म्हळ्यार इंद्रियांक निग्रह करची
तसले मनांतूय आपण वास जावन असं म्हणटा. या काली सांगला हांवें एका एक संबंध जावन येता म्हूण सांगून. तशी केन्नाय मस्त एकक क्षेत्रांतू एकक विशेष जावन आशिल्ले जन आसताचे हांगा लौकिकांतूय पळोवचे जाल्यार रे हांव काल सांगला डॉक्टरांतूय एक फेमस डॉक्टर आसच्या पुरो वर्लेलच्यान तितले फेमस ना आसच्या पुरोची व्हड फेमस आर्किटेक्चर फेमस आर्टिस्ट फेमस सिंगर अशें पळय एकक अंतू एकक विशेषता एकक गुणगणांतू एकक विशेषता आसूची जन आसाची त्या पळय विशेषता दिवचे हाब म्हूण. तशीची इंद्रियाभिमानी देवते जावन आशिल्ले मुख्य जावन आशिल्ले इंद्रांत हांव वासव जावन आस म्हूण म्हणालो. तसले त्या इंद्रियांकय निग्रह करचे तसल मन त्या मनांतूय आपण आस इंद्रियाणां मनश्चास्मी इंद्रिय म्हळ्यार मन मुख्य त्या मन हांव जावन आस म्हणटा. सर्व कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाक मुख्य जावन कंट्रोल करचे कोणें समपळया मनान. तें मन ना नातिलें जाल्यार मनुश्य कशें आसतशिलो. मन मनशाक मनुष्य म्हूण नांव येयलें मन आशिल्लो तशें मानव म्हूण येयलें. मन ना नातिलें जाल्यार ही मनुष्य व्यर्थ आशिल्लें. मन ना नातिलें जाल्यार इंद्रियसून प्रयोजनस्वें ना. कसं आतां तें मन ना नातल्यार इंद्रियसून प्रयोजन ना म्हणल्यार एक सान उदाहरण दिवचें जाल्यार पळय दोळो म्हणल्यार इंद्रियान आमी पळयताची तेदना पळोवंक जाल्यार पळोवचे वस्ताक न्ही दोळ्या एक संपर्क जाता वयवे दोळ्यान त्या वस्तू आमी पळयताची तेदना दोळ्या आमकां दिसलें म्हूण जाल्यार तो वस्तू जाल्यार मनाक कळकाकी नाका कसं दिसलें आमकां म्हूण सांगून दोळ्यान पळयल्या मांत पावतुवें ना न्हय मनांत वचका. तशीची कान्नाक कसं की एक शब्द पडटा आमकां तेदना कान्नाक न्ही शब्दाक संपर्क आसता जाल्यार तें कसल आयकलेलें म्हूण कळका जाल्यार मनाक न्ही कान्नाक संपर्क आसूंक जाता ना नातल्यार तें व्यर्थ जाता आयकलेलें प्रयोजन ना जाता. तशी इंद्रिय पुरे सक्षम म्हळ्यार स्टेबल जावन आसल्यार इंद्रिय पुरे कार्यनिरत जावन आसल्यार मन म्हळ्यार ना नातिलें जाल्यार जेवा मन समस्थिती मन ना म्हूण ना न्हय मन म्हळ्यार इंद्रिय देवान दिलेलें तें मन चेतन कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय एक देहांत देवान दिलेलें जाल्यार मन ना म्हणचें कशें जालें म्हळ्यार मन समस्थितींतू ना नातल्यार इंद्रिय पुरे आसुनूय आमकां प्रयोजन ना तशें इंद्रियांतू मन श्रेश्ठ म्हूण जालें. भायरची सर्व वस्तूंक भितरची आत्माक लिंक दिवचें खंयचें मनान. तशी आतां पळय तें कसं खातीर सांगचें म्हळ्यार आतां केलो घरांतू चेडूं मंदबुद्धीचें आसताची मंदबुद्धी म्हळ्यार कसं न्ही पळय देहांत तांणी छंद आसताची दृढकाय आसताची तांकां भूक आस ताण आस म्हणून तांकां देहांत दृढकाय आसा म्हाका भूक जाता म्हाका ताणी जाता म्हूण सांगूं कळना तांकां येद्रा कोणें येवन राबल्यार तांकां गुर्तू दवरूंक कळना. तशी कोण येयला त्या येद्राक म्हूण तांकां गोतना अशी करून पळोवन बेसताची आम्मान जेवयल्यार जेवताची विना तांकां म्हाका ताण येता भूक जाता म्हूण सांगूंकय कळना. कित्याक म्हूण म्हळ्यार तेंच परमात्मान सांगिल्लें इंद्रियाणां मनश्चास्मी इंद्रिय पुरे समजते देहाक जाल्यार ते मनांतू तें मन ना म्हळ्यार कसं न्ही त्या मनांतू परमात्माल आवास ना. कशी म्हूण म्हळ्यार पळय सर्व उपकरण आसा सर्व मिक्सी ग्रायंडर फॅन कूलर AC फ्रीज सकडच म्हूण लेख्या मेन करंट सप्लाय ना नातल्यार जेवा मेन स्विच ऑफ केल्यार थंय दुखून सप्लाय ना म्हळें तेदना ते पुरे उपकरण आसून कसं प्रयोजन. तशी इंद्रिय पुरे उपकरणां वरी मन मेन करंट सप्लाय दिवचें स्विचशी मन तसल्यार त्या स्विचाची ऑफ आसल्यार कशी त्या उपकरण चलना तशी मन म्हळ्यार स्विच ऑफ जालें म्हूण जाल्यार ते सर्व इंद्रिय व्यर्थ जाले. पळोवच्याक चंदू पळोवच्याक दृढकाय जाल्यार ताका मन ना म्हळ्यार मन समना तशें जाल्यार पुराय आसून व्यर्थ न्हय. ताजे खातीर परमात्मान कसं म्हणलें म्हळ्यार इंद्रियाणां मनश्चास्मी म्हणलें. तशीची भुतानां अस्मी चेतना म्हणलें. इंद्रियान एक कसले विशय ग्रहण करता जाल्यार आमकां मन जायी म्हूण जालें. आतां मन आसल्या पावलिवे इंद्रियान कसं की आमी ग्रहण केलें मनान मन आसल्या पावलिवे तें ग्रहण केलेलें कसं जालें म्हूण कळका जाल्यार तें एक चैतन्य आसूं का. आतां मन पुराय जेन्ना आसता
तानी बूक सांगचे मन म्हण जाल्यार त्या पुराय जना आसता जाल्यार परमात्मा अर्थ करून घेवचे मन कितले जना आसता, कितले जना आसता. तानी भूक देहा सुख त्या परे प्राणीकय असता म्हणटना प्राणीक मन आस जाल्यार प्राणींक मनशाल म्हणके भौतिक शक्तीच वे कसं म्हणून अर्थ करून घेवचे जातवे तांकां ताका चैतन्य म्हणचे. तसल्या रे इंद्रियांतू इंद्रियाभिमानी देवतेल्यांतू मुख्य जावन वासव म्हळ्यार इंद्र जावं इंद्रालांत हांव आसा म्हळ्यार इंद्रिया पशी श्रेश्ठ जावन आशिल्लें मन त्या मनांतू हांव असल्यार मात्र इंद्रिय असून प्रयोजन ना नसलें मन समनातील देहाचे इंद्रिय व्यर्थ जाले. तशें जालें आतां मना पशी श्रेश्ठ कसलें म्हण तो सांगता भूतानाम अस्मी चेतना म्हळ्यार एक शरिरांतू इंद्रिय आस इंद्रिया दुखून कसलें ग्रहण करूं त्या शरिराक मनय आस जाल्यार मनान ग्रहण केलेलें एक अर्थ जावन ताका ज्ञान म्हणचें. तें ज्ञान म्हळ्यार येवका जाल्यार चैतन्य जावका. मनान ग्रहण केलेलें त्या मनान ग्रहण करूकच चैतन्य जावका. त्या मनाक प्रेरक कोण, त्या मनाक आमी ग्रहण करलेले अर्थ जेवच्याक जो त्या प्रेरक शक्ती कोण परमात्मो. तशें जावन ताका चैतन्य म्हणचें जेवो चेतना म्हणचें. हांगा पळयिल्लें आतां कांय ना बा कसलें ना म्हण म्हणल्यार तशें पळय कसलें ना बा मनाक ग्रहण करच्या कसलें वपास कसलें एक चैतन्य म्हणल्यार गती ना म्हण म्हणल्यार पळय हांगा आमी कसलें पळयलें तें पुरे बाह्य इंद्रियान पळयलें म्हणलें क्या तें इंद्रिय पुरे कार्य निरत जावन आसतना पळयिल्लें ग्रहण करूं मन जाल्लें मनान ग्रहण केल्लें अर्थ जावन जेवच्याक म्हळ्यार ज्ञान जेवच्याक चैतन्य जाल्लें हें पुरे सांगलें. आमी न्हिदलेले तेन्ना इंद्रिय पुरे कार्यक्षम जावन आसतवे ना न्हय इंद्रिय न्हूत आसता न्हय त्या वेळार आमी स्वप्न पळयताची स्वप्नांतू हांगा बाह्य कसं पळयलां आमी तेंची स्वप्नां येवच्या पुरो आमी पळयना नातील कसं की स्वप्नां येवच्या पुरो तशी सर्वं पश्यंती म्हळ्यार सर्वं पश्यती आमी पुरे पळयताची स्वप्नांतू खंय तें मन म्हणलेलें प्रपंचांतू. तसल्यार स्वप्नावस्थेंतू तें मन म्हणलेलें प्रपंचांतू कसं की आमी पळयिल्लें केल्लेलें इंद्रियान न्हय न्हू तें जाल्यार थंय ग्रहण शक्ती आसा म्हण जालें न्हय तें ग्रहण करलेलें कोणें ताका म्हणचें परमात्मो चेतन म्हणून. म्हळ्यार आमी जागे आसतना तें शरिरान केलेलें तें इंद्रियान केलेलें तें मनान म्हण लेखल्यार स्वप्नांतूय आमी पळयताची कार्य करताची स्वप्नांत खंयची एक प्रपंच आसताची आमी थंय कार्य जत्तर आसता आमी केलेलें म्हूण आमकां दिसता सकट वय जाल्यार तें ग्रहण केलें कोणें इंद्रियान वे इंद्रिय पळय दोळ चिम्मी करून आसता कान बंद जावन आसता वय वे सकडी इंद्रिय स्वप्नावस्थेंतू इंद्रिय पळय कार्य करना अशी न्हूत आसता त्या वेळार मन मर्क जत्तर आसता कळ्ळें. तशें जावन इंद्रियाणां मनश्चास्मी म्हळ्यार इंद्रिया भितर श्रेश्ठ मन जावनूय हांव आसा म्हणलें. तसल्यार ते मना भितर मन म्हणलेलें प्रपंचांतू तें पुरे आमी पळयताची करताची उलयताची कसो जाल्यार करता जाल्यार तें केल्ला म्हूण ग्रहण जेवची एक शक्ती आसा पळय स्वप्नांतू जाल्यार आमी कसं की केल्ला म्हूण ग्रहण जेवची शक्ती कशी चेतना म्हूण म्हणटाची. तशी जागृत स्थितींतू इंद्रियान पळयिल्लें मनाक मेळ्ळें जाल्यार निद्रावस्थेंतू इंद्रिय कार्यनिर्वहण करना नातील तेन्ना कनांतू म्हळ्यार स्वप्नावस्थेंत आमी पळयताची पळय तेंची ते एक परमात्मान आमगेले वटू आसून ग्रहण करचें तोच परमात्मा तेंची चेतन म्हणून घेता. ते चेतना म्हूण म्हणलेले कडेन परमात्मो आस. तशी बहुस्मरण शक्ती च चेतना इत्यभिधीयते. बहुस्मरण शक्ती ही कितली की अनेक विशय आमी सगळे दिसांतू आलोचना करताची पळयताची जाल्यार पुरे उडगास दवरची शक्ती आसा पळय सामर्थ्यक आसा पळय ताका चेतना म्हणचें. त्या मागीर परमात्माल विभुती ते चेतना म्हूण ना नातिल्ले जाल्यार इंद्रियान ग्रहण केल्लें मनांतू अर्थ जत्त आशिल्लें जाल्यार ते चेतना म्हूण म्हळेलें ना नातिल्लें जाल्यार उडगास दवरचें नाशें. तशें इंद्रिय आमकां जेवका इंद्रियान ग्रहण करलेलें मनाक कळच्याक परमात्मो जेवका. मनांतू कसं ग्रहण केला त्या उडगास दवरचें चेतन म्हणलेलें तोय परमात्मो. तशें तो सांगता भूतानाम अस्मी चेतना हें तसलें चेतना म्हूण म्हणलेलें परमात्माल विभुती म्हूण आमकां कळ्ळें. केन्नाय कसलेय
प्रती एक कोणाकय उडगस दवरून घेवचें जत्वे ना न्हय पुरे जनाकय उडगस दवरून घेवचें का जायना इता म्हळ्यार थंय चेतन म्हळ्यार शक्ती ना परमात्म ना उडगासू म्हळ्यार कडेन परमात्म ना तशें जाल्यार त्या मनशाक कसलेय उडगस दवरूं जायना तो म्हणटा पळय कसो की आतां उडगास आशिल्लो आतां विसरून वता कसो म्हणना केलो जनाक पुरे पळयताचे करताचे ग्रहण करताचे तांकां आतां पळय परिक्षेन तुवें तशी चेडूं इंद्रियान दोळ्यान वाजिताची दोळ्यान वाजिल्लें मन ग्रहण करता जाल्यार मन ग्रहण केल्लें आशिल्लें उडगास दवरची शक्ती कोण परमात्मो तें नातिल जाल्यार ते चेतना म्हळेलें नातिल जाल्यार ताका वाजिल्लें कुडलें विसरून वता म्हणटा पळय केलो चेडूं सगळो दीस बैसून वाजिता जाल्यार वाजिल्लें पुराय विसरून वता एक घडीक मात्र मागीर मनान तुका सस पुराय विसरून वता ताका कारण कसलें म्हळ्यार मना पशी सूक्ष्म जावन आशिल्लें चेतन तें चेतनान तूं परमात्म ना परमात्माल आवास ना केलो जनाक इंद्रियान वाजिताची मनाक वचना हे मनाचें केलेलें उडगस दवरूं जायना नातील विशय विंगड केलो जन आपलो कितले वाजिल्ले रे मनाक वचना वाजिल्लें दोळ म्हळ्यार इंद्रिय मात्र काम करता शिवाय बुका वयरी मना कसलें वचना म्हणून ताजेर तूं कसलें ताका इंद्रिया दुखून मन म्हळ्यार कडेन परमात्मा आवास ना ताका तागेल्या मनान तूं त्या मन म्हणलेल्या स्थितीन तो परमात्माल आवास ना म्हण जाता तशें जाल्यार इंद्रिय सक्षम जावका जाल्यार परमात्माल अनुग्रह जावका इंद्रिया निग्रह करचे मन क्षेम जावन आसोका जाल्यार चांग मन आसोका जाल्यार थंय परमात्माला आवास म्हळ्यार परमात्माला अनुग्रह आशिल्ले कडेन परमात्माला आवास आसा तसलें तें मनान ग्रहण करलेलें कसलें तें उडगास दवरची शक्ती येवका जाल्यार तें चेतन म्हणटा पळय तें चेतन अवस्थेन तुवें परमात्मा आसोका तशें जाल्यार मात्र जत्ता हें तसलें कोणाल निमती जाता परमात्माला अनुग्रहा निमती जाता कोणाल वयर परमात्माला अनुग्रह आसा पळय तेदन तें पुरे सर्व तांकां मन पळयलेलें वाजिल्लें मना वता मनाचें केल्लें तांकां हें अर्थ करून घेवचें जाता तशें आतां परमात्माल अनुग्रह सर्वाकय मुख्य म्हण जाल्यार परमात्माल आवास आमगेले आंगांत आसा म्हूण कळोवंकय परमात्माल अनुग्रह जावका म्हणलें आमी न्हय ना जाल्यार आमकां कितले जन्म वता पळय आमकां आमगेले आंगांत परमात्मा आसा म्हूण कळूंक म्हळ्यार आमकां गोतस पुराय आमी म्हणटाची सर्वांतर्यामी परमात्मा सर्वांतर्यामी जाल्यार अनुभुती कितली जाणां आयला आमगेल्या हृदयांत तो परमात्माला आवास आसा म्हळ्यार अनुभुती कितले जाणां आयला येना तें तितली सुलभ ना सुमने दोरकुवदे मुक्ती म्हूण सांगून कोणाकय तितली सुलभेर मुक्ती मेळ्ळी म्हण जाल्यार आजी वैकुंठ बोरन वता आशिल्लें तशी वैकुंठांत जन कसलें ना म्हूण सांगून एक पंत नारदान नारायणाला निमगेली वैकुंठांत पळोवचें वतना नारायणा भूलोकांत जन बोर्न विरकत रसची जाल्यार वैकुंठ केदना पडलें खाली खाली इत हें तूं ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಹಂಗ ಅಪಚನಜ್ವೆ म्हूण तेदन नारायण म्हळ्यार मेगल कसलें अड्डी ना नारदा सगळें येद व्हड वैकुंठ आसा कितले जनान हांग घेवन राबयत हांग घेवची कुशी तांकां जावका न्हय म्हळ्यार तितली योग्यता करका न्हय म्हूण परमात्मान सांगचें हांग घेवची कुशी तांकां जावका न्हय तूं कशी येता बुलोक आंग दुखून सिदा बुलोक यात्रेक वची न्हय एक ಸ್ವಲ್ಪ जनां घेवन यो तूं हांगा म्हूण म्हणटा नारद भारी कुशीर बायसोर वतके बुलोकाचें मुखार तेन्ना एक घरा येद्रा येवन पावतकय तो पावतना थंय एक भारी चंदी लक्षणवंती बैल मनीशी मध्यप्रायेची ती भारी ಎಕಡೆ ತಕಡೆ ಬಹುಂತರ ಚಾಂಕಪ್ಪಡ್ ನೆಸ್ಲ ಬಂಗಾರ ಗಲ್ಲ ಮತ್ತೆ ಬೋರೆ ಫುಲ್ ಮಳ್ಳ लायक एक धर्मिष्ठ रूप हाका नारदा भारी खुश जाता पळयतना भारी एक योग्यतावानचे बायल मनीशी आसा धर्मिष्ठी म्हणून कळटा चंद एक मुत्तैदे स्वरूपी म्हूण म्हणटा पळय तशी एक परमात्माल वैरी मस्त प्रीत सुका हिक निमगो ह्या परमात्मा लोका येतो म्हणून खंडीत येना मनीस ना तागेल मात कसा म्हळ्यार ताका गोतसा वैकुंठान तुका कसलो आनंद मेळटा तशी कोणेय वैकुंठा येता म्हळ्यार नांचून उड्डून येताची म्हूण सांगून ताण लेखला हॉटला 5 स्टार हॉटला जेवणा येता म्हळ्यार कोणें नांचून येतीत शिवाय वैकुंठा येता म्हळ्यार नांतल जन नांची म्हूण हांगा कळटा पळय ह्या काणी आयकतना तो नारद त्या बैल मनशिल्या वचून माये म्हूण म्हणटा पळयत ती ती गुर्त मेळ्ळें तीन म्हळ्यार टी री काणीन तूं पुस्तकान तूं पळय नारदाल चित्र पळयलां ती गुर्त मेळ्ळें नारद महर्शी कशें आमगेले घर कडेन येवची तशी जाली तुका मिगेल योगू तूं आमगेले घर कडेन यो म्हूण सांगून भितर आपयतकी नारद सांगता की तशें कांय ना माये म्हाका 4 घरा वचूं आसा न्ही की नारायणान ಸ್ವಲ್ಪ जनांक बुलोका दुखून वैकुंठा हाडी म्हूण म्हणला तुका पळोवन म्हाका भारी खूश जालें तूं मस्त धर्म पालन करता म्हूण दिसता
तू येतव्या मेगेल ओटो म्हणतके तेदन ती बैल मनीस म्हणतकी खंडित नारदा म्हाकाय मस्त आशस कसने वैकुंठ पळोवका म्हूण सांगून जाल्यार ते बारीक कश्ट न मेळचे तेच्या हांव माशी सोडलेली जाल्यार आतां तूं येतवे म्हूण म्हणलें म्हाका बद्द आश जातरस हांव येता वैकुंठाक तुगेलो ओटो म्हूण म्हणटकी जाल्यार आत्तां न्ही मिगेल पळय तूं पळयलें न्हू म्हाका जे हांव कितले बाई सरतरस तूं केन्नाय शेस्त म्हणलें हांव नायटी घाल नासचें घरा जाल्यार आज बाई सरलें कसलेक म्हूण म्हणल्यार मिगेल पुत्ताक वरडीके वतन कशकी तशकी वचत जेतवे तशें हांव इतलें चंद रुपार बाई सरलें नारदा मिगेल एक पुत्ता वरडीक जेवो मागीर हांव येता तुगेलो ओटो जैतवे तशें जाल्यार जायत मागीर हांव केदां येवका सांग एक 10 दीस सोणयो जैनवे म्हळ्यार वरडीक गेले कुडलें आमगेले बुलोकाये करी वाजस देव करचें मागीर फाटी परतणे पेटोवचें अशी तशी म्हूण एक मागीर वरडिकेचें हें न्हय सामान भरलेलें घर न्हय ಸ್ವಲ್ಪ ಒತ್ತರ न्ही करचें म्हूण काम आसता मिगेली जबाबदार न्हय हांव मलगडी घराक हांव तशें पळय जबाबदार सोडूं येता तशें हांव तूं 10 दिसांनी यो तशें तूं 10 दिसांनी येता न्हू जैत हांव व्हरलेलें जेन्ना ओट्ट करून पुराय 10 दिसान हांगा येता जैतव्या म्हूण म्हणटकी नारद तो चमकलो हांगा ಸ್ವಲ್ಪ 10 दिसान आयलो तो वापस पुराय कडेन हिची अवस्था मस्त कडेन निमून येयला तो पुराय जेन्ना ताका ಸ್ವಲ್ಪ अवकाश घेतला त्या ह्या नेमान सांगून वो ह्या बायल मनशाले आयलो मागीर 10 दीस जाले तशें तूं येता जाल्यार तुका आपोवन व्हरता म्हणून आयला तेन्ना ती माई म्हणटकी बद येता आशिल्ली नारदा जाल्यार जबाबदार म्हणलेली पळय देवान दिलेली न्हू ती व्हडी ती जबाबदारी सोणूच्या जेतवे देवान सांगलां न्हू आमगेले धर्म कोरका म्हणून तशें हांव आतां मेगेले गृहिणी धर्म पालन करता कसलें म्हूण म्हणल्यार आतां पळय मेगेल सून नवी वरडीक जावन आयलें आमगेले कुलधर्म कुलाचार पुरे ती कशी कोका न्हय आमगेले घरा कशी केदन कशी चोलका कस सकड पर बस हे पुरे कोळका न्हू तिका म्हणटना हांव एक ಸ್ವಲ್ಪ दीस तिगेलो ओटो आसूं नकळ्या तिगेले अम्मा ती कशी रांदप करून नेसच्या पुरो जाल्यार आमगेले घराचेर रांदप म्हळ्यार एक विशेशत आसता न्हय मेगेल बामणा पळय ते रांदप जेवका म्हणटना ते पुरे ती करूं शिकोवका न्हय तूं ಸ್ವಲ್ಪ दीस सोण यो हांव तेन्ना रेडी जाता नारद पापा ताका उपगण म्हळें ना ते म्हळ्यार ताका उमेदी वैकुंठाच्या नांवार का म्हूण तशें जायत मागीर आमी एक 15 दीस जो म्हयनो सोण येवया म्हण ती बारीक हुशार तयार नारदा तूं 1 म्हयनो सोणू यो हुस्को ना मिगेल पुराय जाता तेदना वत्तरे गित्तरे कापड वत्ता घालचें सुकत इक्का वैकुंठा वत्तली कापड सुकत घालून वत्ता घालची कसलेक हुस्को कडेर जायत म्हणटा नारद चमकल बाप ಸ್ವಲ್ಪ 1 म्हयन्यान येता ही बारी गडबिडी रसकय काम करून वोंवटेले अशी तेन्ना नारद आपयतके यो बैस कसो दिवका तुका म्हूण नारद म्हणटकी म्हाका चल नाका हांव तुका आप्पोन व्हरोयलो तूं येता म्हळें बद्दची म्हाका पळय नक्क जावन गेलें हांगा जाल्यार कशी येवचें हांव पळय म्हाका मेगेल अवस्था पळयलो तूं ह्या माटा वोंवटेला हांव मिशी कसलें म्हळ्यार मेगेल सून गुरबिणी आतां त्या दुवाळीची सोण हांव कशें येवचें म्हूण म्हणटा तशें जाल्यार केदां येवंक आनी ಸ್ವಲ್ಪ काळान यो जालें नारद येपन तीन घडी बस यो म्हणचे नाका म्हण तो एक 7-8 म्हयने सोणू आयलो तो कडेदी ती म्हणटके वय रे तूं आत्तां येवन यो म्हळ्यार पळय खंयचे दीस आयला पळय ते दीस वरडीक येयलो आजी गुरबिणी कपडा तयार केला मेगेल सुन्ने ते दना आयला वे माराया तूं तिके आरती दाखोवनूक वे वल्या घर करतवे तूं म्हाका वैकुंठा यो म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ काळ सोण यो तूं जालें गुरबिणी कापड जाल्लें मागीर नारदान येतान पडल्या घालचें म्हूण जाल्लें चेडूं जाला म्हूण जाल्लें चेडा पडल्या घालचें म्हूण जाल्लें मागीर तांच्या उलो म्हळाली मागीर मुंजी म्हळेली मागीर वापस नारद येताना ती सांगता काय वय तूं घडी येवं नाका म्हाका वैकुंठा केदां येवका म्हूण दिसता तेन्ना हांव तुका आपयता कसलें गुत्तस पुरो बायेन नातू जालो इतलो व्हड जाल्लो शिकून न्ही जालें तागेलें आनीक नातवाल वारडीक पळोवचें भाग्य कोणा आस न्हय हांव एक त्या नातवाल वारडीकय पळयता मागीर वैकुंठा येता तूं घडी येवं नाका कित्याक म्हळ्यार म्हाका बेजार दिसता तूं येवचें करतना आवय तुका आपयता म्हाका केन्ना वैकुंठा येता म्हूण सांगून हांव तुका आपयता जायता म्हूण नारद चमकलकय तशीच मस्त कडेन वतना असले पुरे नेवान नारदा मेळ्ळा आजीकय एक मायेन पुणी नारदा आपयनीक म्हाका वैकुंठा आपोवन व्हरी मेगेल पुराय जबाबदार जाल्लें म्हूण सांगून म्हळ्यार इतका म्हूण म्हळ्यार हेंची कसं न्ही आमकां हांगाची आसक्ती आमकां सोण हांगाची आसक्ती आमकां सोण तशें जावन परमात्माल अनुग्रह आमकां मेळची कशी मागीर केन्नाय लौकिकान तूं बुड्ड नाशिल्लें प्रापंचीक जनाक परमात्माल अनुग्रह मेळचे म्हळ्यार भारी कश्ट तशी हांगा परमात्मो इंद्रियांत आसूं का
इंद्रियाभिमानी देवतेंत सुका इंद्रियापाशी सूक्ष्म जावन असेल मनांत सुका मनाक निग्रह करचेत असले जव ज्ञान दिवित असेल चेतनांतो चैतन्यांतो असुका परमात्मान तशें मांद्र ते शरीर एक उत्तम जावन सद्गतीक पावता. तशीच आत कृष्ण तागेले वरलेले विभूती सांगता पळया. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्. मनोभिमानी देवती कोण? रुद्र. पण हांगा इंद्रिय जाले इंद्रियापाशी सूक्ष्म मन जाले मनापाशी सूक्ष्म चैतन्य जाले. आतां रुद्राल विशय येयलो. मनोभिमानी देवते म्हणटाचे रुद्राक. आतां निजावन रुद्राणाम म्हणलें हांगा देवान. रुद्राणाम म्हळ्यार तसले एक रुद्र न्ही मस्त रुद्र आसा म्हण आमकां कळटा. कोण तांणी एकादश रुद्र म्हणटाचे कोण आसच्या पुरो तांणी म्हळ्यार कल्पा दुखून कल्पा ते एकादश रुद्राल नांव बदलाय जाता. पुराणां दुखून पुराणांत आमकां विंगड विंगड नांव मेळटा म्हणटना आमी हें जेवचें नाका कसलें कसला बाय हें म्हणचें नाका. त्यांची एकादश रुद्र तांगेलें नांव पुराण दुखून पुराण बदलाय जाता. तशी कल्पा दुखून कल्पाकय तेंची एकादश रुद्राक विंगड विंगड नांवां रापयताची. तांतू हरश्च बहुरूपश्च त्रयंबकश्च अपराजितः वृषाकपिश्च शंभुश्च कपर्दी रैवतः तथा मृगव्याधश्च शर्वश्च कपाली च विशांपते एकादशैते कथिता रुद्राः त्रिभुवनेश्वरा. हरिवंशांतो इतले नांव आसा एकादश रुद्राक. हर बहुरूप त्र्यंबक वृषाकपी शंभू कपर्दी रैवत मृगव्याध शर्व कपाली विशांपती म्हूण सांगून म्हळ्यार 11 जन रुद्र तांकां एकादश रुद्र म्हणटाची म्हूण. ते एकादश रुद्रालांतू शंकर म्हूण म्हणलेले रुद्रांतू आव तागेल विभूती जावन आसा म्हूण. जेवो शंकर म्हणलेले रुद्र परमात्मा लेक विभूती म्हूण सांगून म्हणटा तो. तशी हर शंकर शम करोती इति शंकर. शम करोती शम म्हळ्यार सुख शम म्हळ्यार सुख आनंद. सुख कारणत्वात शंकर नामा म्हणटाची. सुख दिवची तसल विभूती सुख दिवची तसल रूप विभूती रूप शंकर म्हळ्यार रुद्रांतू आस म्हूण. आतां रुद्र म्हळ्यार आमगेलें मन नियंत्रण करतलो. मनोभिमानी रुद्र महादेव. शंकर म्हळ्यार तागेलें आनीक नांव. शम म्हळ्यार मना सूख दितलो. तशें जावन शम म्हणून तो शंकराले विभूती जावन आस. रुद्र म्हणून इत्याक म्हणलें म्हळ्यार ताका रुद्र म्हणून कसलें नांव येयलें. रोदयती इति रुद्रः. रोदयती इति रुद्रः म्हळ्यार ब्रह्मान सृश्टी करतना रुद्र वडावन रडलो खंय तशी रोदयती इति रुद्रः म्हण जाल्यार निजावन रुद्र दुख्ख रुद्र रडता म्हळ्यार जत्वे रुद्र रडतवे ना ताजेर तूं कसलें म्हळ्यार रुद्र दुख्ख दिता. कोण हांगा पापिश्ट जनकी तांकां दुख्ख दिता तो रुद्र म्हणलें खातीर ताका रुद्र रोदयती म्हूण नांव येयलें. कोणाक दुख्ख दिवचें दुश्टांक पापीक पुरे परमात्मान दुख्ख कश्ट दिवचें. आतां कसं की कश्ट येयला जिवनांत म्हणजे आमी पापिश्ट जीव पूर्वजन्मांत कसले की पाप केलेले जीव देखून आमकां कश्ट आयला म्हूण. तशीच रुद्रम हांगा रुजम द्रावयती इति रुद्र म्हूण म्हणलें. आमगेलें एक रुज रोग परिहार करची तसल शक्ती आसूचे रुद्राक म्हूण. मुख्य जावन कसलो रोग हांगा आमकां मानसीक रोग. मनान आमी दृढ आशिल्ले जाल्यार देहय दृढ आशिल्ले आनी कसलेय एक रोग देहाक आयले म्हूण जाल्यार आमी दृढ जावन मन आसलें काय ना ते रोग आमकां भिवन धांवता त्या मनाक भिवन धांवता. तशी केन्नाय शम करोती शंकरः रुजम द्रावयती रुद्र. हें पुरे रोग पुरे निवारण करून मानसीक जावन आशिल्ले शारिरीक जावन आशिल्ले आधी व्याधी निवारण करून शम करोती एक मंगळ करतलो सुख दितलो तो हांगा रुद्र म्हणटाची. म्हळ्यार एक आरोग्य जावन आशिल्ले देहाची सूख दिता म्हूण सांगून. पुण्य कर्म साधन करता जाल्यार आमकां आरोग्य कर देह जावका की नाका
तशी रुद्राक शरीर पुरुष म्हणताची तशावन त्या शरीर दृढ असुका मन दृढ असुका तश्चला मात्र त्या शरीरानं साधन करू जाता. रुद्रू आमकां साधन करची कशी म्हूण शिकयता. कित्याक म्हळ्यार रुद्रूची विष्णूल होड भक्तू विष्णूले एक साधकू विष्णूले भक्तीचे एक साधकू तशावन रुद्र आमकां मनोभिमानी आमगेले मन तागेले वरीचे परमात्माले दवरी म्हूण तागेले आमी मागचे. तशी मागीर रुद्र म्हणलेल्या शब्दाक कसले व्याख्यान दिता परमात्मा म्हूण म्हणलेले फायत दिसाचे गितामृत धारेंत आमी पळोवया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. आजी सांगेल गीतामृतधारा परमात्माला गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. श्रीकृष्णार्पणमस्तु.